कोल्हापूर कळंबा इथल्या ITIच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे। ITI मध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याचं दिसतंय। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश अर्ज विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केलाय। या कक्षातून विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका घेतल्या। विद्यार्थ्यांना 30 जून पर्यंत ऑनलाईन स्वरूपात प्रवेश अर्ज दाखल करता येणार असल्याची माहिती प्राचार्य महेश आवटे यांनी दिली। 10वीच्या निकालानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ITIची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून राहिलं होतं। त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी मिळून 52 ITIमधील सुमारे 6000हून अधिक प्रवेश जागांसाठी सोमवार 3 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। कळंब्यातील ITIमध्ये प्रवेश अर्ज विविध कोर्स याची माहिती देण्यासाठी कक्ष स्थापन केलाय। या कक्षातून विद्यार्थी माहिती पुस्तिका घेत आहेत। ITIच्या इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर, वेल्डर यांसह महिलांसाठी कॉस्मेटॉलॉजी, फूड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, स्विक टेक्नॉलॉजी अशा अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचं दिसून येत आहे। प्रवेश अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी 4 जुलैला सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होणार आहे, तर 7 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल। पहिली प्रवेश फेरी 14 जुलैला होईल। दुसरी प्रवेश फेरी 15 ते 19 जुलै या कालावधीत होणार आहे। ITIची तिसरी प्रवेश फेरी 28 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येईल, तर चौथी प्रवेश फेरी 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान होईल। कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय आणि खासगी मिळून 52 ITI कॉलेज आहेत। यामध्ये शासकीय कॉलेजमध्ये 3180 तर खासगी कॉलेजमध्ये 2892 इतकी प्रवेश क्षमता आहे। कोल्हापुरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 1340 इतकी प्रवेश क्षमता असल्याची माहिती प्राचार्य महेश आवटे यांनी दिली।